नमस्कार मंडळी, अँडीज किचनमध्ये स्वागत आहे. चला तर मग बनवूया आज दक्षिण भारतीय पद्धतीने रसम राईस, जो चवदार, रुचकर आणि पचनासाठी हलका असा रसम राईस खूपच चवदार असतो. तर बनवूया चला. खूप छान पद्धतीनं 15 मिनटात बनेल हा राईस. आपल्याला प्रथम काय घ्यायचं आहे बघा, तांदूळ घ्यायचं आहे 2 ते 2.5 वाटी आणि त्यामध्ये तूर डाळ टाकायची आहे. सो ती 30 मिनिटसाठी भिजवून ठेवायची, जेणेकरून तो राईस खूप हलका होईल आणि खूप छान पद्धतीने शिजेल. चला तर मग स्टार्ट करूया. टॅमॅटो हा सर्वात महत्त्वाचा भाग रसमसाठी. सो असा चिरून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर त्याची बारीक फोडणी झाल्यानंतर आपल्याला कांदा पण चिरून घ्यायचा आहे. कांदा पण बारीकच चिरायचा आहे, जेणेकरून तो राईसमध्ये पूर्ण छान तर हे पहा, चिंचेचं पाणी आपण भिजवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एक 15 मिनटं ठेवला तर त्याचं पूर्ण चिंचेचं पाणी बनवून जाईल. आपल्याकडे जी साधनसामुग्री आहे ती बघा, हळद घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, लसूणच्या पाकळ्या. त्यानंतर आपल्याकडे आहे कोथिंबीर, कढीपत्ता ताजा, मोहरी आणि जिरे. ही सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट पद्धत साहित्य. आणि इथे आहे टॅमॅटो आणि कांदा आपण असं चिरून घेतलेला आहे. आणि ही बेडगी मिरची बघा, जी तिखटसाठी थोडे आपण वापरत आहे. तर अशा पद्धतीने मी राईस ठेवला होता भिजत 30 मिनिटसाठी ठेवायचा आहे, जेणेकरून तो सॉफ्ट आणि मुलायम होईल. चला तर मग आपण स्टार्ट करूया. चला, सर्वप्रथम आपण तेलामध्ये मोहरी टाकत आहोत. त्याच्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत. तर हे बघा, लसूणच्या काही 7 ते 8 पाकळ्या टाकल्या आहेत, जेणेकरून त्याला खमंग वास पण सुटेल आणि खूप चवदार रसम तयार होईल. कढीपत्ता ताजा टाकायचा आहे आपल्याला. सो कढीपत्त्याची फोडणी म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. जिरे आपण टाकत आहोत त्यामध्ये. तर जिऱ्यानंसुद्धा खूप रुचकर अशी चव येते रसमसाठी. ही बेडगी मिरची बघा, जी थोडीशी तिखट आपण त्याला ॲड ऑन देणार आहोत, जेणेकरून तिखट आणि आंबट हा रसम राईस असतो टॅमॅटोचा. त्यामध्ये हे बघा, थोडंसं जे आहे ना, खरपूस भाजून घ्यायचं आहे. हा थोडंसं आपल्याकडं जिरे पावडर विथ गरम मसाला आहे, तो मी टाकतो आहे चवीसाठी. त्याच्यानंतर हळद टाकतो आहे. हळद ही खूप टेस्टला चांगली असते. आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे बघा, सो जेणेकरून ती फ्राय होईल आणि त्याचा ना खमंग वास पण येतो, खूप छान पद्धतीने ती शिजते. त्यानंतर आपण कांदा टाकत आहोत बघा. कांदा खूप असं खरपूस तापून घ्यायचा आहे, जेणेकरून तो राईस ना एकदम चवदार आणि रुचकर होईल. प्रत्येक रेसिपीचा हा इम्पॉर्टंट भाग आहे, कांदा भाजून घ्यायचा आहे. सो कांदा भाजून झाल्यानंतर आपण थोडा वेळ ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपण थोडंसं चवीनुसार आपल्या मीठ टाकायचं आहे. साधारण 2 ते 2.5 वाटी तांदूळ आहे, तर मी 2 ते 2.5 वाटी चमचे त्याच्यामध्ये टाकलेले आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकताय. सो अशा पद्धतीने ते बनत आहे. आता शेवटी बघा, मी तूर डाळ आणि तांदूळ याचं मिश्रण मी 30 मिनिटसाठी ठेवलं होतं भिजत. सो ते त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे बघा, आपली एकदम चवदार अशी रसम राईस साऊथ इंडियन पद्धतीने आपण बघू शकतो. आपल्याला 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत बेसिकली. सो 3 शिट्ट्यानंतर आपला हा राईस खूप छानदार बनेल. तर हे बघा, कशा पद्धतीने राईस झालेला आहे बघा, एकदम मुलायम झालेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे, जेणेकरून लहान मुलांसाठी आणि पचनासाठी आपल्याला खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 15 मिनिटमध्ये क्विक रेसिपी रसम राईस बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. पुढच्या रेसिपीला भेटू.